श्री स्वामी समर्थ. आज फक्त 10 मिनिटे वेळ काढून हा संदेश लक्षपूर्वक ऐका आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी एक लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, सर्व परिस्थितीत समतोलपणा राखणे हीच सुखाची गुरुकिल्ली होय. बऱ्याच लोकांना तुमच्याशी भांडत तंटत करायला हवे असते, पण स्मित हास्य व प्रेमळ कृती फक्त हीच शस्त्रे तुमच्या कामी येतील हे लक्षात असू द्या. कधीकधी स्मित हास्य हे वाळवंटातील पाण्याच्या थेंबासारखे उपयोगी पडू शकते. स्वामी म्हणतात, आनंदाचा व मनोरंजनाचा उपभोग तुम्ही घ्यायलाच हवा, पण त्यामुळे तुमचे जीवन अंतरस्थपणे संपन्न होते का हे मात्र तपासून पहा. जर आत्ताच क्षण तुम्ही सुखाचा केला तर पुढील क्षणही सुखाचा होण्याचे संभव वाढतील. श्रीमंताची संपत्ती चोरीस किंवा जाळली जाऊ शकेल, पण ज्ञानवंताचे ज्ञान व आनंद टिकून राहतात. स्वामी म्हणतात, सतत दुःखात बुडालेल्या जगात अधिक संपत्ती कोण आणील की पैसा की सुख? कठीण परिस्थितीला आनंदाने व हसत खेळत तोंड देणाराच थोर गणला जातो. शारीरिक सौंदर्य वैपरत्वे किंवा अपघाताद्वारे नष्ट होऊ शकते, पण आत्मिक सौंदर्य नष्ट करता येत नाही. इतरांनी आपल्याकडे पाहावे असे मूर्ख माणसाला वाटते. प्रेक्षक वर्गात बसलेला शहाणा माणूस मात्र हा प्रकार पाहून गालातल्या गालात हसतो. सच्च्या दिलाच्या व प्रामाणिक माणसाला सदैव आपण हलके व तणावमुक्त असल्याचे जाणवते. ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा म्हणजे खरा विजय होय. भूतकाळातील बंधने व समस्या ह्यात जर तुमचे मन गुरफटलेले असेल तर वर्तमान काळातील सुखे तुम्ही उपभोगू शकणार नाहीत. स्वामी सांगतात, जीवनात पुढे जाऊ इच्छित असाल तर आपल्या गरजा वाढत नाहीत याची खात्री बाळगा. आपली दुःखे विसरण्यासाठी ईश्वराचे स्मरण करा. तुम्हाला हवे होते आणि मिळाले नाही, कदाचित तुम्हाला त्याची गरज नसावी म्हणून ती मिळाली नसेल. मन स्थिर ठेवा आणि सर्व परिस्थितीत शांत राहा. दीर्घ वाटचालीनंतर सर्वात कठीण गोष्ट म्हणजे बाहेर निघण्याचा सोपा मार्ग शोधणे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो. तडजोड कशी करावी हे जाणणारा जगावे कसे हे जाणत असतो. इतर सर्व तुम्ही तुमच्या विरुद्ध असतील तर निकर्षावर येऊ नका. ईश्वराची साथ देऊन पदरात काय पडू शकते का ते पहा. एखाद्या व्यक्तीस जर आपले हृदय द्याल तर ती कदाचित ते फुंकून टाकील, पण तेच ईश्वराला द्या आणि शक्तिशाली बनवा. जेव्हा समस्या उभ्या टाकतात तेव्हा जर तुम्ही आपले डोके भिंतीवर आपटलात तर तुमच्या बुद्धीचा विचका होईल. जग जेव्हा बेफाम वादळासारखे होते तेव्हा सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर होय. स्वामी म्हणतात, सर्व काही आनंदी वृत्तीने केल्यास करावयास कठीण असे कोणतेच काम असणार नाही. सर्वतोपरी केलेला तुमचा प्रयत्न पुरेसा पडत नसेल तर तो ईश्वरावर सोपावा. लक्षात ठेवा, तुम्ही अनन्यसाधारण आहात. कोणीही तुमची भूमिका तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या तऱ्हेने वठवू शकणार नाही. स्वामी म्हणतात, ईश्वर हा आपला सर्वश्रेष्ठ सोबती याची स्मृती जेव्हा होते तेव्हा एकाकीपणा जाणवतो.
आपल्या सर्व आशा आकांक्षा ईश्वरांवर खिळवा, म्हणजे कोणीही तुम्हाला खिळवू शकणार नाही. वृद्ध होणे याला मदत नाही, पण नसल्या गोष्टी तुम्ही अंगावर ओढवून घेतल्यास अकाली वृद्ध व्हाल. दिव्यात वात नसेल तर प्रकाश मिळणार नाही, तसेच जीवनात ईश्वर नसेल तर जीवन उजळणार नाही. स्वामी म्हणतात, स्वतःला तुम्ही जितके अधिक जाणाल तितकेच शांत व आनंदी राहणे अधिक सोपे होईल. जेव्हा आपले सर्व संबंध ईश्वराशी जोडाल तेव्हा तुम्ही कितीतरी गोष्टी साध्य कराल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांना मी कधीही कमी पडू देणार नाही. मी सदैव त्याच्या पाठीशी राहील. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी संदेश असेच रोज नवीन ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा. स्वामी म्हणतात, जो भक्ती भविष्य काळात होता तो आता घडत आहे. सांप्रत जे घडत आहे ते भूतकाळात जमा होईल, मग चिंता कसली. प्रत्येक दिवसापाशी एक दडविलेले गुपित असते. तुम्ही जे बऱ्याच वेळा पाहिलेले आहे. आपल्या परिश्रमांच्या परिणामांची प्रचिती पाहण्यास अधीर होणे म्हणजे कच्चे फळ खाण्याचा प्रयत्न करणे होय. स्वामी म्हणतात, एक संधी हुकली म्हणून डोके अश्रूंनी भरून देऊ नका. आपली दृष्टी साफ ठेवा, म्हणजे पुढील संधी हुकणार नाही. नम्रतेशी जुळते घेण्यापाशीच फार मोठेपणा असतो. कपटी माणूस कधीही मनासारखी खरी शांती अनुभवू शकत नाही. त्याचे डावपेचच त्याला जवळून ठेवीत असतात. प्रामाणिक माणसावर इतर लोक जितके संतुष्ट असतात तितकाच तो स्वतःवर संतुष्ट असतो. समाज, देश व जगात सर्वात जटिल समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य होय. चारित्र्य गमाविले तर मुळीच इभ्रत राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आपल्या करावयाच्या सर्व कामात जर तुम्ही प्रांजळ असाल तर तुमच्या मन, वचन व कर्मावर पूर्ण आत्मविश्वासाचा शिक्का लागलेला असेल. 2 वर्षात सर्वात मोठे रोगपरिहारक म्हणजे देव व काळ होत. खरोखरीचा नसताना जर मी कुणीतरी आहे असा विश्वास ठेवण्यास इतरांनी मी भाग पाडेल तर मूर्ख कोण बनतो. मानवी मूल्ये, नीतिमूल्ये आणि आध्यात्मिक मूल्ये प्रस्थापित केल्याशिवाय खरे स्वातंत्र्य कधीच शक्य नाही. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा बरीच शक्ती वापरली वाया जाते. शक्तीचा उपयोग शहाणपणाने करा. ती कुठेही वायफळ घालवू नका. शांत राहून शांती मनाला विश्रांती देते आणि याचा अर्थ शरीराला विश्रांती देणे होय. कधीकधी विश्रांती हे एकमात्र औषध आवश्यक असते. शीतलता व सहनशीलता खोली वातानुकूलित करण्यासारखे कार्य करतात. त्या माणसाची कार्यक्षमता वाढवितात. चिंतातून गुन्हेगार वैद्यंत भाषाशी पोहोचण्यापूर्वी अनेकदा मरत असतो. एखाद्यास आपली स्वतःची क्रोधवृत्ती नष्ट करणे जमत नसेल तर तुम्हाला स्वतःला आवरण्याचे सामर्थ्य नाही, अशी टीका तो दुसऱ्या कोणावर कशी करू शकेल. स्वामी म्हणतात, यश हे मनाच्या शांतीतून उगम पावत असते. थंड लोखंड हे गरम लोखंडाला कापीत व वाकवीत असते. भीती दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ज्ञान व समज प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे होय. शांतीचा चुंबक का म्हणतात? आत्म्याचा तुम्ही आकर्षू शकाल.
जर संपत्ती गमावली तर काहीच जात नाही. जर आरोग्य गमावले तर थोडे काही जाते. जर चारित्र्य गमावले तर सर्व काही जाते. एकदा का ईश्वरानुभूती झाली की दुसरे त्यातून चांगले शोधण्याची गरज संपते. जन्माचा अंत म्हणजे मृत्यू, मृत्यूचा अंत म्हणजे जन्म होय. स्वामी म्हणतात, जर माणसाला स्वतःमध्ये शांती सापडू शकत नसेल तर मग या जगात शांती असू शकेल का? अश्रद्धाळू शांती असणे शक्य नाही. मनाच्या शांतीचा अभाव असलेला सुख कसे देऊ शकेल? देवाला विशाल पाट आहे. तुमच्यापाशी ओझे असेल तर ते तुमच्याकडून त्याला देऊ टाका. शांतता म्हणजे केवळ आवाजाचाच नव्हे तर मनाच्या निष्वतेलाही अभाव होय. श्रुतीमुळे जर तुम्ही सुखावत असेल तर त्याचा अर्थ बदनामीची मी सहजपणे दुखविला जाऊ शकेन. स्वातंत्र्याचे नियम जेव्हा तुम्ही स्वीकारतात तेव्हा तुम्ही स्वतंत्र स्वतःला म्हणू शकता. जर रोज सकाळी आपल्या विचारांचे वर्गीकरण करण्यात काही क्षण घालवाल तर ईश्वर स्मरण कराल तर तुमच्या जीवन जादूने भरून जाईल. स्वामी म्हणतात, क्रोधाग्नीने जेव्हा तुम्ही जळू लागता तेव्हा धूर तुमच्या डोळ्यात जातो. जितका जास्त तुम्ही अनुमान करण्याचा प्रयत्न कराल तितका कमी तुम्हास आराम मिळेल. जेथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही. शांती सापडायला फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असते. मूर्ख कधीही संतुष्ट नसतो. जर शहाणा संतुष्टीला संपत्ती लेखतो. स्वामी म्हणतात, जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपल्या मनस्थितीपेक्षा जास्त काहीतरी आपण गमावित असतो. जो शांत वृत्ती धारण करतो त्याला कोणी फसवू शकत नाही. व्यक्तीच्या मनात बसत असलेला सलोखा गुण्यागोविंदाने राहण्यात समाजात प्रतिबिंबित होईल. जर तुम्ही परिस्थितींना तुम्हाला चकित करण्याची मोकळीक द्याल तर तुम्ही सहजगत्या गोंधळून जाल. स्वामी म्हणतात, खरे तपमान नियंत्रण म्हणजे क्रोधाग्नी विझविणे होय. शस्त्रे स्वतः काही धोकादायक नसतात. माणसातील क्रोधच हानिकारक असतो. युद्धे ही माणसाच्या मनातून जन्मतात हे जर आपण जाणून तर मनाच्या शांतीसाठी आपण जास्त मोठे प्रयत्न करू. शांतीचे समर्थन करण्याचे जर मी इच्छित असेल तर मला ओरडावे व किंचाळावे लागेल. कल्पनाशक्ती ही हिंस सिंहासनासारखी असते. तिला मोकाट धावू देऊ नका. जेव्हा तुम्ही उत्तरे शोधाल तेव्हा नेहमी अनपेक्षित गोष्टी पाहण्याची तयारी ठेवा. स्वामी म्हणतात, गुलाब काट्यात राहू शकते आणि ते सुद्धा त्यांच्याकडून कधीही न दुखावला जातो. तुमचे काय? क्रोध तुम्हास बेभान करतो तेव्हा समंजस का होऊ नये? रागीट वृत्तीचा माणूस हा खरोखर स्वतःवरच रागावत असतो. जितके तुम्ही कमी बोलाल तितके जास्त तुमचे लोक ऐकतील. जर तुम्ही सदैव शिरकस्त करत राहाल तर पश्चातापापासून मुक्त राहाल. स्वामी म्हणतात, प्रेम खरोखरच एक अत्यंत प्रबळ शक्ती आहे जी आपल्याला फार उंचावर नेऊन हलके फुलके व आनंदी करून सोडू शकते. तरी ती अत्यंत वाईट व गैररित्या वापरण्यात आलेली शक्ती आहे. बऱ्याच हिंसक गोष्टी प्रेम म्हणून गणल्या जातात. स्वामी म्हणतात, जर कोणी तुमच्याशी रागाने बोलू लागला तर प्रेमाने शीतल पाणी त्या क्रोधाग्नीवर ओता. जीवनातील प्रत्येक परिस्थितीला तोंड देणे हे चांगले असते. मग ते प्रेमाने का देऊ नये? नेहमी नम्रतेने वेश परिधान करा
आणि मग तुम्हाला इतरांचे प्रेम व सहकार्य जरूर लाभेल. जर तुम्ही प्रेमाने तसेच कायद्याने वागू शकत नसाल तर नक्कीच तुमच्यात एखादी शक्ती कमी असावी. स्वतःला तपासा व ती भरून काढा. स्वामी म्हणतात, द्वेषाचा किंवा मत्सराचा कोणताही विचार चोर पावलाने आत आला की सुख नाहीसे होते. प्रेमळ विचार व शुभेच्छा दुःखमुक्त करतात. मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो प्रथम देणे होय. दुसरा कोणी नाही. तुमचा स्वभावच तुम्हाला छळत असतो. गोड स्वभावी व प्रेमळ व्हा आणि मग इतरांचे प्रेम मिळवा. स्वामी म्हणतात, आपण आपल्या स्वतःच्या यशाविषयी जितके तुम्ही उत्सुक असता तितके उत्सुक दुसऱ्यांच्या यशाविषयी सुद्धा व्हा. एक पैशाची खर्च करावा लागत नाही म्हणून नेहमी प्रेमळ, सत्य व गोड शब्द बोला. तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला महत्त्व नाही, पण जर का तुम्ही आप्तमित्र मंडळीत प्रेमळ, गोड स्वभावी व सहकारी वृत्तीने असाल तर तुम्ही महत्त्वपूर्ण ठरता. प्रेमाने बोललेला एक शब्द कित्येक दुःखी हृदयांचे सांत्वन करू शकते. स्वामी सांगतात, सर्वांना मान देत असल्याचा निशंक पूर्व इतिहास हवा. माझा खरा गुण प्रेम करणे आहे. जे मी जाणेल तर द्वेषाला जागाच राहू देणार नाही. देव आम्हास सुगंधी फुले बनवितो. मी सुगंध सर्वत्र पसरवितो का? हे वेडे, पार वेडे जग आहे, पण देवाच्या प्रेमाने वेडे होणे हे शहाणपणाचे आहे. ऋतू तेजाशिवाय इतरांचे खरे प्रेम मिळणे शक्य नाही. इतरांवर प्रेम व दया करणे हे सुद्धा दानाचे एक रूप आहे. सोमान व देवाबद्दल प्रेम असल्यास इतरांचे गुण ओळखणे सुलभ होते. स्वामी सांगतात, आपण सर्व आपणास मानव जातीचे घटक समजतो. हो, आपण मानवाचे घटक आहोत, पण आपल्यात मानवता किती आहे? ती कोठपर्यंत आहे? व्यक्ती कितीही वाईट असेल ते महत्त्वाचे नाही, पण तिने निदान एक गुण धारण करायला हवाय. तो म्हणजे गुणगुणणाऱ्या पक्ष्याप्रमाणे होऊन गुणांचा गोडवा टिपणे. प्रत्येकजण स्वतःला आपल्या शेजाऱ्याहून चांगला समजू लागला तर देशात ऐक्य असणे शक्य होईल का? देव पाऱ्यांवरही प्रेम करतो. सर्व देवाचीच लेकरे आहेत. तेव्हा देवाच्या लेकरावर द्वेष करण्याचा मला काय अधिकार आहे? एखादे अवघड कार्य प्रेमभावाने कसे केले तर यश तत्काळ मिळते. स्वामी म्हणतात, एखादे अवघड कार्य प्रेमभावनेने केले तर यश तत्काळ मिळते. प्रेम जितके तुम्ही अधिक द्याल तितके अधिक ते तुम्हाला मिळेल. जितके अधिक ते तुमच्यापाशी असेल तितके ते देणे अधिक सोपे जाते. सर्व वस्तूंचे सौंदर्य त्यांचे गुण ओळखण्याचा तुमच्या योग्यतेत आहे. एखाद्याला त्याच्या कातडीच्या वर्णामुळे जर कोणी टाळेल तर ते अंगात घातलेल्या कपड्यामुळे एका माणसाचा तिरस्कार करण्यासारखे आहे. प्रत्येकाला सोबतीची गरज असते. एखाद्याला सोबत देण्याइतपत पुरेसे प्रेम माझ्यापाशी आहे का? जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपण त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. जर आपण देवावर प्रेम करीत आहात तर आपण देवासमान होण्याचा प्रयत्न करू नये. प्रेम सार्वत्रिक आहे, त्याला सीमा नाहीत. देवावरील प्रेम हे तुम्हाला समग्र मानवजातांवर प्रेम करावयास लावते. कोणालाही तिरस्कार नव्हे. एकाही व्यक्तीचे प्रेम हे तुम्हाला फक्त एकावरच प्रेम आणि अनेकांवर तिरस्कार करावयास लावते. शाश्वत नियमाचे पालन केल्यास प्रेम कसे करावे हे कळू शकेल. दुःख देणारे प्रेम हे प्रेम मुळीच नव्हे. वचने जेव्हा पाळली जातात तेव्हा
जिवलग मित्रही दुरावतात. सर्वांवर सारखेच प्रेम करा आणि समभावाने जीवन अनुभवा. स्वामी म्हणतात, एक व्यक्ती भांडणार नसेल तर दोन व्यक्ती भांडू शकणार नाहीत. आपण कशावर प्रेम करतो त्यानुसार आपली जडणघडण होत असते. पहा, देवावर प्रेम करून काय होते ते. इतरांना जितका अधिक लाभ द्याल तितके अधिक भले तुम्ही स्वतःचे कराल. रोज स्वतःशी चांगले वागा. देवाबद्दल प्रेम असणे म्हणजे मानवतेवर प्रेम करणे होय. कधीकधी तुम्ही लोकांना मदतीचा हात पुढे करता आणि ते त्यावर थुंकतात. तरीसुद्धा तुमच्या संकल्पनाद्वारे प्रेम व दया करा. स्वामी म्हणतात, उदार हृदय त्वरित बहुमोल हृदय होईल. शत्रूपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. स्वतःवर प्रेम करण्यास शिकणे हे तुम्हाला इतरांच्या द्वेषापासून मुक्त ठेवते. तुम्हीच आम्हात म्हणून खऱ्या स्वरूपात राहून सुख उपभोगता येईल. प्रत्येकाकडे हा आपला भाऊ आहे या दृष्टीने पाहाल तर प्रेम संपन्न राहणे सुलभ होईल. प्रेम आणि सौजन्य अपेक्षू नका, उलट ते द्या. प्रेमाक्षू दुःखास कारणीभूत होत नाही, ते मोती बनतात. प्रेमाचा शरीराशी काहीही संबंध नाही हे तुम्ही जाणता का? या कटू जगात खऱ्या प्रेमाचा एक थेंब म्हणजे वाळवंटात महासागरासारखा होय. प्रेम ही एक फार मोठी शक्ती आहे, पण विशुद्ध प्रेमासाठी जवळ शक्ती असावी लागते. जेव्हा मत्सर आपले भयानक डोके वर काढतो तेव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते सुद्धा आपले वैरी बनतात. शुभ्र टोप्या घालून बर्फाच्छादित उतंग पर्वतांप्रमाणे उभ्या राहिलेल्या लाटांकडे टक लावून पहा. त्या वर येतात आणि पुढे सरकतात. मुकुटांसह पवित्रेचे शक्तीचे मुकुट धारण केलेले जणू वैभवशाली स्वामीच. श्री स्वामी म्हणतात, कित्येक लोक क्रोध एक शस्त्र म्हणून वापरतात. तुमचे चिखलत नम्रता असू द्या आणि संरक्षण अनुभवा. प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची भूमिका वठवायची असते. हे जर तुम्ही जाणाल तर सहज शक्ती वाढविणे सोपे जाईल. आपल्या बरेच काही सहन करायचे आहे अशी जाणीव होणे याचा अर्थ तुम्ही अजूनही सहन करण्याचा प्रयत्न करीत आहात. स्वामी म्हणतात, मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर यश मिळविता येईल. जर विचार दुर्लभ असतील तर अपयश पदरी पडेल. स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब व लाईक जरूर करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे रोज स्मरण करा. श्री स्वामी समर्थ.